अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल, लुकआउट नोटीस रद्द करण्याची मागणी. एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत दंगा, सदावर्ते आणि शिंदे समर्थक एसटी कर्मचारी भिडले. एसटी कर्मचाऱ्यांच्या 2 गटात भांडण. महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. आता निवडणूक होणार हे महत्त्वाचं आहे. निवडणुकीत कुणासोबत जाणार हा विषय नाही, राज ठाकरे यांचं वक्तव्य. कुणी कुणासोबत गेला तरी महायुतीच निवडून येणार. महायुती भक्कम, राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. इतके गोंधळलेले विरोधक पाहिले नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य. निवडणूक आयुक्तांकडे नेमकी काय मागणी करावी हेच विरोधकांना माहीत नाही, फडणवीसांचं विरोधकांवर जोरदार टीकास्त्र. निवडणूक आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद. सरकारसह निवडणूक आयोगावर डागलं टीकास्त्र. आमच्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी, उद्धव ठाकरे यांची न्यायालयाकडे मागणी. याद्या सुधारत नाही तोवर निवडणुका नकोत, राज ठाकरे यांची मागणी. आयोग आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप. निवडणूक आयोगाचा सर्व्हर हॅक झालाय, जयंत पाटील यांचा गंभीर दावा. भाजपाचा माणूस आयोगाचा मीडिया हाताळतो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. माझा आणि आयोगाचा काही संबंध नाही, महाविकास आघाडीच्या आरोपांवर देवांग दवेंचं स्पष्टीकरण. कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोललो नाही, ज्या व्यक्ती त्रास देतात त्यांच्याबद्दल बोललो, आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांसमोर 62 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. कुख्यात माओवादी सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण. समर्पित शस्त्रांमधून दिसली माओवाद्यांची तयारी. नागपूरमधल्या आयसीसीआय बँकेत मनसेचं आंदोलन. खोटी कागदपत्र बनवून कर्ज उचल केल्याचा बँकेवर आरोप. 8 दिवसात प्रश्न न सोडवल्यास बँकेच्या काचा फोडू, मनसेचा इशारा. कल्याणपूर्वमध्ये पाणी येत नसल्यानं मनसे आक्रमक. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार. चपलांचा हार घालून नोंदवला निषेध. पिंपरी चिंचवडमध्ये रील करणं पडलं महागात. फटाक्याच्या दुकानाचं हटके प्रमोशन करणं आलं अंगलट. वाकड पोलिसांनी रील स्टारला शिकवला धडा. शाळकरी मुलांच्या 2 गटात तुफान हाणामारी. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील घटना. शाळा सुटण्याच्या वेळी जोरदार राडा. प्रलंबित मागण्यांसाठी पोषण आहार कर्मचारी आक्रमक. मालेगावात पोषण आहार कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा सहभाग. शॉर्ट सर्किटमुळे 30 एकरावरचा ऊस जळून खाक. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडी राहेरा येथील घटना. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. महाड, माणगाव, पोलादपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस. भात पिकावर आसमानी संकट ओढावण्याची भीती. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट. कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत. कष्टानं कमावलेला कांदा कवडीमोल भावानं विकण्याची वेळ. दिल्ली एनसीआर मध्ये दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी. सकाळी 6 ते 8 आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फटाके फोडण्यास परवानगी. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. टॅरिफ बॉम्बमुळे अमेरिकेत फराळ पाठवणं महागलं. यंदाच्या वर्षी मागणीत 25% घट. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा एअर स्ट्राईक. अनेक तालिबानी दहशतवादी ठार, अनेक जण जखमी. दोन्ही देशांमधला तणाव वाढला. सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री. साई चरणी अर्पण. छत्रीसह 23 लाखांचा धनादेश. साई चरणी अर्पण. चेन्नई येथील साई भक्त जितेंद्र उबेडी यांनी केलं दान.